तसं तर आहे ना, सकाळची सुरुवात आहे ना, ही देवपूजापासूनच झाली. आज चतुर्थी होती, संकटची चतुर्थी आहे. तर आज तुम्हा सर्वांना संकटची चतुर्थीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. तर म्हटलं चला आज आहे ना, चतुर्थी आहे, तर गणपती बाप्पाला खूप सारे जास्वंदीचे फुले निघाले होते. फुलांची माळ करू, दुर्वा आणली आणि त्यानंतर बाप्पाची आरती पण करून घेतली. सकाळी सकाळी अशी देवपूजा झाली का मन प्रसन्न होतं आणि दिवस पण छान जातो. तर बघा अशी पूजा झाली माझी गणपती बाप्पाची आणि फुलांमध्ये गणपती बाप्पा किती छान दिसता बघा. देवपूजा पण झाली देवाऱ्यातली बी आणि त्यानंतर आहे ना चहा. तर आज आहे ना तुम्हाला मी माझं सकाळचं 6 ते 10चं रुटीन कसं असतं ते तुमच्या संग शेअर करते आहे. तर सुरुवातीला आहे ना देवपूजा करून घेतली, त्यानंतर इथं चहा ठेवला आम्हा सर्वांनाच. आम्ही सगळेच उठलो होतो, आज रविवार होता पण मग सगळेच उठले होते लवकरच. आऊंची तब्येत बरी नव्हती त्यामुळं मग आम्ही सर्व उठलो, गोठ्यातलं आवरून घेतलं, अगोदर बाहेरचं आवरून घेतलं आणि त्यानंतर बाप्पांची पूजा करून घेतली. एवढं काही तुमच्या संग शेअर करत बसली नाही. तर त्यानंतर म्हटलं चला आता आमच्या तिघांसाठी ना चहा ठेवला आता, विराज, मी आणि दीदीसाठी. तर चहा घेऊ म्हटलं आणि त्यानंतर बाकीची कामं करून घेऊ. कसं आहे सकाळी सकाळी आहे ना लवकर उठले का सगळेच मग कामं पण पटपट आवरून जातात. तसं तर रविवारी ना कोणी एवढं लवकर उठत नाही, पण आज आहे ना आऊंची तब्येत बरी नव्हती त्यामुळं सगळेच लवकर उठले होते. तर असो चला. तर आता त्यानंतर आहे ना पोळ्या करून घेतल्या, म्हटलं चहा झाला लगेच पोळ्या करून घेतल्या. त्यानंतरच मग भाजी करणार होती, कढी केली होती मी. पण कढी ह्याची ना रेसिपी बऱ्याच वेळा तुमच्या संग आहे ना शेअर केली होती, त्यामुळं मग मी काही शेअर केली नाही. तर फक्त तयार झालेली कढीच दाखवली. त्यानंतर मग कपडे धुवून घेतले. पाऊस नव्हता तर म्हटलं पाऊस येईपर्यंत आहे ना कपड्यातलं पाणी आहे ना निथरून जाईल, तर अगोदर आहे ना कपडे धुवून घेऊ. त्यानंतर मग भांडे घासून घेतले लगेच. तर मुलं आहे ना गोठ्यामध्ये आवरत होते तोपर्यंत मी इकडं सर्व आवरून घेतलं. त्यानंतर आहे ना साबुदाण्याची खिचडी तयार करून घेतली. मला, विराजला, दीदीला आणि आवणला, आम्हाला चौघांना उपवास होता चतुर्थीचा. आणि आजी बाबांसाठी ना चपात्या आणि कढी केली होती. तर त्यानंतर आहे ना मग मिरच्या पण तळून घेतल्या होत्या मी. कसं आहे साबुदाण्याच्या खिचडीबरोबर आहे ना दही होतं, पण मग दह्याबरोबर आहे ना तिखट काहीतरी पाहिजेच ना, त्यामुळं मग मी मिरच्या पण तळून घेतल्या होत्या. तर असं आमचं सकाळचं जेवण होतं, कढी, पोळ्या, खिचडी आणि दही आणि मिरची. तर असा होता. तर खिचडी पण तयार झाली होती. इथं मला मळ्यात जायचं होतं आज. तर 10 वाजेपर्यंत सर्व काम आवरलं पाहिजेत होतं, त्यामुळं पटपट आवरून घेतलं. खिचडी पण गरम झाली. त्यानंतर मी झाडू मारून घेतला, भांडे गोळा करून घेतले घमिल्यामध्ये आणि जेवण करून घेतलं. तर म्हटलं आधी फराळा करून घेऊ आणि त्यानंतर मग मळ्यात जायचं. तर असं 10 वाजेपर्यंतचं रुटीन होतं मराठी आईचं. 6 ते 10चं रुटीन मी तुमच्या संग शेअर केलं. 10 वाजले होते आता. त्यानंतर मळ्यात निघाली. झालं नाही का रे? मस्त बांधलं. आता म्हशीला थंडीच नाही वाजणार. ते पाय कसं पाहतं पाय माझ्याकडं. चल माळ्यामध्ये चालतो का रोप उपटायला? त्याला रोप उपटायला नेते मी, रोपातलं गवत काढेल तो रोप उपटील. चल जाऊ का मी? दळण दळून आणा. कुट्टी नाही टाकली रे याची गिन्नी गवताची. दवाखान्यात घेऊन जाशील का? जायचं आहे ना. तर चला आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. यूट्यूबवर पाहत असेल तर सबस्क्राईब करा, फेसबुकवर आणि इंस्टावर पाहत असेल तर फॉलो करा. धन्यवाद. भेटू पुढच्या